नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या उमा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीचा गणित भाग 1 त्यातमधला सराव संच 3.5। बघा प्रश्न पहिला आहे, x ची दिलेली किंमत घेऊन 2x - 2x घन अधिक 7 या बहुपदींची किंमत काढा। तर x ची किंमत पहिल्यांदा दिली आहे x बरोबर 3। तर पहिल्यांदा लिहिणार आहोत p of x बरोबर 2x - 2x घन अधिक 7। तर आपल्याला x ची जी किंमत आहे ती आपल्याला 3 ठेवायची आता स्थानी। p of 3 बरोबर 2 गुणिले 3 वजा 2 गुणिले 3चा घन अधिक 7। 3चा घन का घेतला कळलं का? x ची किंमत आपण 3 घेतली म्हणून। ठीक आहे, पुढे बघा आता ह्या दोघांचा गुणाकार करा। बेत्रिक 6 वजा 2 आहे तो तसाच। 3चा घन किती येणार आहे? 3चा घन आहे 27 आणि अधिक 7। 6 आहे तसाच लिहिला बघा। 27 दुने 54 वजा 54 वजाचं चिन्ह म्हणून 54 आलं बघा आणि अधिक 7। 6 अधिक 6 आणि वजा 54 अधिक वजा वजा होतं। 54 मधनं 6 गेले आपल्याला उरतात बघा 48 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा म्हणजे वजा 48 अधिक 7 वजा अधिक वजा आणि संख्येला उत्तराला चिन्ह आहे मोठ्याचं म्हणून आपलं बघा 48 मधनं 7 गेले तर आपल्याला उरतात 41 वजा 41 हे आपलं झालं उत्तर पहिलं समीकरण। तर बघा दुसरं घेतली आपण, दुसरी जर x ची किंमत काय आहे दुसरी वजा 1। मग लिहून घ्या p of x बरोबर 2x - 2x घन अधिक 7। आता x ची किंमत काय घ्यायची आपल्याला वजा 1। बघा तुम्हाला सोपं आहे कारण की सराव संच 3.4 मध्ये पण आपण ह्याच पद्धतीने शिकलो होतो x ची किंमत काढायला त्याच्यामध्ये ठेवायला, हो की नाही। चला x ची किंमत घेतली आपण इथे वजा 1 घेतली आहे बरोबर 2 गुणिले वजा 1 वजा 2 गुणिले वजा 1चा घन अधिक 7। बघा 2 आहे तसाच ठेवला आपण, 2चा गुण का बे 1 बे बरोबर वजा राहणार 1 अधिक वजा वजा होतं बघा वजा राहणार वजा 2 राहिला वजा 2 आहे तो तसाच गुणिले 1चा घन काय येणार आहे वजा 1 येणार आहे अधिक 7 आहे तो तसाच। ठीक आहे, पुढे बघा हा वजा 2 आहे तो तसाच ठेवला। मग ह्या दोघांचा गुणाकार करून घेऊ आपण। बे 1 बे वजा वजा अधिक होतं बघा म्हणजे अधिक 2 आणि अधिक 7 वजा अधिक वजा म्हणजे 2तनं 2 गेला 0 आणि शून्याला काय चिन्ह नसतं आपलं आहे की नाही आणि अधिक 7। ठीक आहे, बघा 0 अधिक 7 यांची बेरीज येते आपली 7 म्हणजे आपल्याला वजा 1 जर ठेवला p ऑफ मध्ये pच्या मध्ये xच्या मध्ये तर आपल्याला 7 हे उत्तर भेटतं। तिसरं बघा x ची किंमत आपल्याला घ्यायची 0 म्हणजेच आपण लिहिणार p ऑफ x बरोबर 2x वजा 2x घन अधिक 7। मग xच्या जागी आपल्याला ठेवायचं 0 आणि बघा 2 इथे गुणिले 0 वजा 2 गुणिले 0चा 3रा घात अधिक 7। बघा बे 0 0 ह्या दोघांचा गुणाकार केला आपण, वजा 2 आहे तो तसाच ठेवला, ह्यांचा घन केला तर बघा 0चा घन येतो 0 अधिक 7 अधिक वजा वजा होतं बघा अधिक वजा वजा होतं आणि बघा 2तनं 0 बघा 2तनं 0 आता 0 गेलं पहिल्यांदा 0 लिहून घेऊ कारण की ह्याच्यातनं जाणार पण ह्या दोघांचा गुणाकार करून घेऊ। बघा बे 0 0 म्हणजे वजा 0 कारण की वजाचं चिन्ह म्हणून आणि अधिक 7 0तनं 0 गेला 0 अधिक 7 म्हणजेच आपलं उत्तर येते बघा 7 म्हणजेच 0 जर ठेवला xच्या जागी तर आपली उत्तर येणार आहे 7। समजलं का? खूप सोपा टॉपिक आहे, समजून घ्या। फक्त आपल्याला काय करायचे xच्या जागी आपल्याला ज्या किमती दिल्यात त्या किमती ठेवायच्यात आपल्याला। ठीक आहे, चला आता आपण दुसरा प्रश्न बघूया।
दुसरा भाग काय, खालील प्रत्येक बहुपदी करता पी ऑफ 1, पी ऑफ 0 आणि पी ऑफ -2 काढा. म्हणजे आता आपल्याला एक्सची किंमत प्रत्येक वेळेस काय करावं लागेल, ह्या 3 संख्या आपल्याला काय करावं लागेल, टाकाव्या लागतील. चला, पी ऑफ एक्स बरोबर एक्सचा घन. चला आपण आता पहिल्यांदा 1 टाकून घेऊया. म्हणजे पी ऑफ 1 इज इक्वल टू 1चा घन. ठीक आहे. मग 1चा घन काय येणार आहे, आता मी इथे वर पुढेच लिहिते. म्हणजे 1चा घन 1च येणार आहे. म्हणजे 1 किंमत भेटली. आता पी ऑफ 0 टाकू आपण. 0 टाकली तर बघा आता आपल्या 0चा घन म्हणजेच आपल्याला उत्तर आले 0. आणि पी ऑफ -2 घेतला तर बघा -2 म्हणजे एक्सची किंमत टाकली, -2चा काय येणार आहे, घन. -2चा घन काय, 2चा घन काय 8 आहे, पण वजाचं चिन्ह म्हणून -8. कळलं का? चला आता आपण इथेच लिहून घेऊया. बघा, पी ऑफ वाय बरोबर वायचा वर्ग -2y अधिक 5. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, आता वायच्यामध्ये काय करायच्यात, ह्या 3 किमती टाकायच्या. ते प्रत्येक वेळेस एक एक किंमत टाकून बघू आपण. ठीक आहे. चला पहिल्यांदा आपण टाकलं पी ऑफ 1 टाकला तर बघा आपल्याला 1चा वर्ग वजा 2 गुणिले 1 अधिक 5. ह्याच्या पुढेच करू आपण. 1चा वर्ग 1च येतो बघा. आणि 2 गुणिले 2 1 2 बघा, 2 1 2 वजा 2 आला. आणि हा अधिक 5 आहे तो तसाच ठेवला. ठीक आहे. अधिक वजा वजा होतं बघा. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल आपल्याला. म्हणजे 2तनं 1 गेला, 1 उरतो. पण मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह म्हणून वजा आलं. आणि अधिक 5 म्हणजेच आपलं उत्तर येतं बघा. उत्तर आलं आपल्याला अधिक वजा वजा आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे अधिक, म्हणजे आपल्याला उत्तर आलं 4. ठीक आहे. पी ऑफ आपल्याला घेतला 0 घेतला आपण. ठीक आहे. मग 0चा वर्ग वजा 2 गुणिले 0 अधिक 5 घेतला आपण. 0चा वर्ग 0, बेशून्य 0 म्हणजेच -0 आणि अधिक 5 यांची जर आपण केली बेरीज वजाबाकी काय ते, तर बघा 0 तो 0 गेला 0 आणि हा अधिक 5 घेतला तर म्हणजे 0 अधिक 5 काय येणार आहे, तर 5 येणार आहे. हे आपल्याला उत्तर. ठीक आहे. आता पी ऑफ काय घेतला आपण, -2 घेतला. म्हणजेच -2चा वर्ग वजा 2 गुणिले बघा गुणिले -2 अधिक 5 जर घेतला आपण बघा 2चा वर्ग 4 आहे म्हणजे -4 आला. हो की नाही, 4 आला. 4 अधिक बघा बेदुने 4 वजा वजा अधिक होतं म्हणून अधिकचं चिन्ह दिलं आहे. तर मग तो वजा इथे अधिक कसं काय दिलं. ठीक आहे. आणि अधिक 5. ठीक आहे. 4 आणि 4 8 अधिक 5 व 8 आणि 5 13 म्हणजे आपलं ह्याचं उत्तर आलं 13. समजलं का? चला आता त्याच्यामधलं दुसऱ्या प्रश्नातलं तिसरा बघूया आपण. चला तिसरा बघा प्रश्न दुसरा तर तिसरा. पी ऑफ एक्स बरोबर एक्सचा चौथा घात वजा 2 एक्सचा वर्ग वजा एक्स. चला आता पीची किंमत घेऊया आपण. पहिल्यांदा 1 होती ना, 1 घेऊया. म्हणजे 1चा काय घेणार आहे, चौथा घात वजा 2 आणि 1चा काय येणार आहे, दुसरा वर्ग 1चा वर्ग वजा 1 वजा काय येणार आहे 1, कारण की एक्सची किंमत 1 लिहिलेली आहे. ठीक आहे. तर बघा 1चा चौथा घात काय येणार आहे, 1च येणार आहे. वजा 2 गुणिले 1चा वर्ग 1 वजा 1. ठीक आहे. ह्या दोघांचं आपण बघा पहिल्यांदा करूया 1 घेऊया. ह्या दोघांचा गुणाकार केला बे 1 बे म्हणजे वजा 2 आणि वजा 1. अधिक वजा वजा होतं, मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणून 2 वजा दिले आपण. मग 2तनं 1 गेला 1 उरतो वजा 1 बघा वजा वजा अधिक आणि वजाचं चिन्ह लागलं म्हणजेच का अधिक येणार म्हणजे 1 आणि 1 2 म्हणजे काय आलं आपल्याला -2 हे उत्तर आलं. ठीक आहे. चला पी ऑफ आपण काय घेऊया आता, पी ऑफ 0 घेऊया. ठीक आहे. पी ऑफ 0 घेतला तर बघा एक्सच्या ठिकाणी आपल्याला 0चा चौथा घात लिहावा लागेल, 2 लिहावा लागेल इथे. आणि 2 0चा वर्ग आणि वजा 0. कळलं का? कारण की 0 काय आहेत आपल्याला 0 घ्यावं लागणार ना एक्सच्या जागी. ठीक आहे. 0चा चौथा घात काय येणार 0 वजा 2 आणि 2चा वर्ग काय येणार 0चा वर्ग काय येणार 0 आणि वजा 0.
बघा हा 0 आहे तर पहिल्यांदा ह्यांचा गुणाकार करून घेऊ. बे0 0 वजा 0 आणि वजा हा 0 आहे तो तसाच. बघा सगळ्यांची वजाबाकी केली, काय केलं, बेरीज केली तरी काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे आपल्याला उत्तर भेटते 0. चला ह्याच्यामध्येच पी ऑफ वजा 2 घेऊया. बघा वजा 2चा चौथा घात वजा 2, 2चा काय येणार आहे, वजा 2चा काय येणार आहे वर्ग वजा कंसामध्ये येणार आहे 2, कारण की वजा एक बाहेर पण वजा होतं ना, म्हणून वजा 2 त्याला. ठीक आहे. पुढे बघा आता वजा 2 आता चा वर्ग चौथा घात किती आहे तर 16, काय येणार आहे 16, वजा 2 आहे तो तसाच. बघा आता ह्याचा गुणाकार काय येणार, ह्याचा वर्ग काय येणार, 2चा वर्ग 4 येणार, म्हणून 4 लिहिला. आणि हा वजा वजा इथे वजा वजा अधिक होतं आणि हा 2 आहे तो तसाच बाहेर निघाला. ठीक आहे. बघा इथे अधिक वजा वजा होणार आहे, बरं पहिल्यांदा गुणाकार करावा लागेल नाही का, म्हणजे 16 तो तसंच ठेवला आपण. आणि जर 4 दुणे 8 म्हणजे वजा 8 आणि अधिक 2. बघा अधिक वजा वजा होतं, मोठ्या संख्येत चिन्ह आहे अधिक म्हणून तसंच ठेवलं अधिक आपण. 16तनं 8 गेले 8 राहतात, अधिक 2 आहे तो तसाच, 8 आणि 2 10. समजलं का? सोपं आहे खूप करायला, व्यवस्थित करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चला आता आपण प्रश्न तिसरा पाहूया. बघा प्रश्न तिसरा काय म्हणतो, जर एमचा घन अधिक 2m अधिक a या बहुपदीची किंमत m बरोबर 2 असताना 12 आहे तर a ची किंमत काढा. आता बघा इथे काय दिले, m बरोबर 2 असताना त्याची किंमत किती आली 12 आली, तर a ची किंमत काढायला लागली. म्हणजेच आपला काय लिहावं लागेल इथे बघा p काय यायला लागेल. आता बघा इथे आपण लिहूया उत्तर काय ना, pm बरोबर बघा mचा घन अधिक 2m अधिक a. येथे काय दिलं बघा, आता येथे काय दिले आपल्याला, m बरोबर 2 असताना काय होतं, असताना म्हणजेच pm बरोबर 12. कळते का? म्हणजे pm बरोबर 12 येणार आहे. कळलं का? म्हणजे ह्याचं उत्तर काय येणार आहे 12. म्हणजेच आपण असं लिहू शकतो p ऑफ 2 असताना त्याचं उत्तर आलं 12. म्हणजेच आपल्याला mच्या जागी काय करावं लागेल, आपल्याला 2 ही संख्या ठेवावी लागेल. ठीक आहे. तर बघा आता खाली लिहू आपण pm बरोबर p ऑफ m बरोबर mचा घन अधिक 2m अधिक a. आता आपल्याला 2ची किंमत ठेवू m मध्ये, आहे का नाही, 2 बरोबर mची किंमत किती होती 2 म्हणजे 2चा घन अधिक 2 गुणिले 2 अधिक a तसंच राहणार कारण की त्याची a ची किंमत दिलीच नाही आपल्याला, काढायची आहे की ना. आता बघा p ऑफ 2 असताना किती होती किंमत 12, म्हणजे डायरेक्ट 12 लिहून टाकू आपण कारण की आधीवरच किंमत भेटली का नाही आपली. ठीक आहे. 2चा घन काय येणार आहे 8 अधिक ह्या दोघांचा गुणाकार 2 दुणे 4 अधिक a. ठीक आहे. बघा इथे 12 आहे तो तसंच ठेवला, 8 आणि 4 12 अधिक a ह्या दोघांची आपण बेरीज केली. बरं आता 12 इकडे अधिक आहे, इकडे गेल्यावर काय होणार आहे तो वजा होणार आहे. म्हणजे 12 इकडे हा 12ला इकडे वजा झाला आणि हा बरोबर a आहे तो तसाच. 12मधनं 12 गेला 0 ना, 12मधनं 12 गेला 0. म्हणजेच आपण म्हणू शकतो a बरोबर 0. म्हणजेच काय होणार आहे तुमचं बघा p ऑफ 2 असताना आपली किंमत 12 आली तर a ची किंमत किती येणार आहे 0 येणार आहे. समजलं का? खूप सोपा प्रश्न आहे, व्यवस्थित लक्ष दिला तर समजून जाईल लगेच. परत रिपीट पहा. आपल्या चॅनलवर नवीन कोणी असतील तर त्याने लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण चौथा प्रश्न पाहूया. चला चौथा प्रश्न काय म्हणतो बघा, जर mx वर्ग वजा 2x अधिक 3 बरोबर या बहुपदी करता p ऑफ वजा 1 बरोबर 7 असेल तर m ची किंमत काढा. आता m ची किंमत आपल्याला काढायची आहे. बघा p ऑफ काय येणार आहे वजा 1 असेल तर काय येणार आहे 7 असती, त्याचं उत्तर काय येणार आहे 7 येणार आहे. म्हणजेच आपल्याला xच्या जागी काय लिहावं लागेल वजा 1 लिहावं लागेल. ठीक आहे. चला आपण लिहूया, आता उत्तर लिहूया p ऑफ वजा 1. म्हणजेच आता आपल्याला कळलं p ऑफ वजा 1 असताना त्याची काय येणार उत्तर 7 येणार आहे, हे की नाही, वरच्या प्रश्नामध्ये पाहिलं आपण. चला आता म्हणून लिहूया p ऑफ x बरोबर mx चा वर्ग वजा 2x अधिक 3
म्हणजेच पीची किंमत एक्सची किंमत काय घेतली आपण वजा 1 घेतली बरोबर. एमची किंमत काढायला लावली ना आपल्याला. ठीक आहे बघा एम बघा एम गुणिले 1चा वर्ग एक्सच्या जागी 1 घेतलं बघा 2 गुणिले वजा 1 सॉरी वजा 1 आहे बरं का इथे वजा 1 आहे आणि हा अधिक 3 आहे तो तसाच ठेवला. ठीक आहे पी एम गुणिले आता पीची किंमत किती होती पी वजा 1 असताना काय होतं 7 म्हणजे इथे 7 लिहावं लागेल आपल्याला. ठीक आहे आणि ह्यांचा जर आपल्याला वर्ग काढला तर बघा 1चा वर्ग 1च येतोय वजा बघा वजा वजा अधिक होतं म्हणून इथे अधिक लिहिते बघा मी. आणि ह्या दोघांचा जर गुणाकार बे 1 बे 2 आणि हा अधिक 3 आहे तो तसाच बघा 7 आहे त्याच्या जागी तो तसाच ठेवला. बघा आता आपण पुढे जाऊया. बघा ह्या तिघांची जर बेरीज केली बघा 3 आणि 2 5 बरोबर 3 आणि 2 5 आणि ह्यांचा जर गुणाकार केला बघा तर एक एमच येणार आहे फक्त 1 तर लिहित नाही आपण त्यामुळे डायरेक्ट फक्त एम आणि ह्या दोघांची जर बेरीज केली आपण तर अधिक 5 येते बघा. आता हा अधिक 5 आहे बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला जाताना तो काय होणार आहे चिन्ह त्याचं बदलणार आहे म्हणजे अधिकचं होणार आहे वजा आणि वजाचं होतं अधिक म्हणजे अधिक असेल तर वजा झालं आहे. ठीक आहे म्हणजे 7 वजा 5 बरोबर एम 7तनं 5 गेले 2 उरतात आणि बरोबर एम म्हणूनच आपल्याला लिहावं लागेल एम बरोबर 2 म्हणजेच एमची किंमत काय निघेल 2. ठीक आहे समजलं का. चला आता प्रश्न 5व्याकडे जाऊया आपण. 5वा प्रश्न बघा खालीलपैकी पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागल्यास येणारी बाकी शेष सिद्धांताचा उपयोग करून काढा. आता पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागायचं आपल्याला बघा भागाकार आपण शिकलो पण शेष पद्धती सिद्धांताचा तो उपयोग करायचा आहे. बघा भाजक कोण आहे तर भाजक आहे बरं का आपला x अधिक 1 आहे काय आहे भाजक x अधिक 1 आहे म्हणून काय म्हणतो आपण 1च्या विरुद्ध कोणती 1 अधिक 1च्या विरुद्ध कोण येणार आहे अधिक 1च्या विरुद्ध येणार आहे वजा 1 हे पाहिलं की नाही आपण. चला म्हणजे पी ऑफ एक्स म्हणून लिहू शकतो पी ऑफ एक्स एक्सचा वर्ग वजा 7x अधिक 9 म्हणजेच एक्सची किंमत काय आपल्याला लिहायची आता वजा 1 लिहायची म्हणून लिहूया पी ऑफ वजा 1 बरोबर वजा 1चा वर्ग वजा 7 गुणिले वजा 1 अधिक 9. ठीक आहे वजा 1 बघा 1चा वर्ग 1च येणार अधिक वजा वजा अधिक होतं म्हणून अधिक लिहिल्या 7 दोघांचा गुणा 7 1 7 आणि अधिक 9. बघा ह्या तिघांची आता बघा ह्या दोघांची पहिल्यांदा बेरीज करू 1 आणि 7 8 आणि अधिक 9 8 आणि 9 8 आणि 16 आणि 1 17 म्हणजे 17 ही किंमत आपल्याला मिळाली. बघा 17 ही किंमत आपल्याला मिळाली. चला आपण ह्याच्यातला दुसरा बघूया आता. चला 5व्यातला दुसरा बघा 2x घन वजा 2x वर्ग अधिक ax वजा a. बघा ह्याला भागायचं आपल्याला x वजा 1 ने. आता म्हणून लिहू शकतो आपण भाजक कोण आहे तो भाजक आहे आपला बरोबर x वजा a म्हणूनच लिहू शकतो वजा aच्या विरुद्ध कोण येणार अधिक a विरुद्ध अधिक a. चला मग x ची किंमत आपण काय टाकूया अधिक a टाकूया म्हणून लिहूया p ऑफ x बरोबर 2x घन वजा 2x वर्ग अधिक ax वजा a टाकूया. चला आता आपण p ऑफ a बरोबर 2 आता बघा कंसात लिहूया a घन वजा 2 कंसात लिहा a वर्ग अधिक बघा इथे a आहे तो तसाच आहे तो तसा फक्त 1च्या जागी काय लिहायचं आपल्याला a लिहायचा आहे आणि हा वजा a आहे तो तसाच. ठीक आहे बघा 2 आहे तो काय करणार 2 या दोघांचा जर गुणाकार केला आपला 2a घन येतो बघा वजा ह्या दोघांचा जर गुणाकार आता 2a वर्ग 2a वर्ग अधिक ह्या दोघांचा गुणाकार केला तर फक्त आपल्याला a वर्ग येणार कारण की इथे इथे एक आहे म्हणून a वर्ग वजा a. ठीक आहे त्यानंतर ना आपण केलं बघा इथे a घन आहे a घन आणि इथे बघा
2a घन आपण ठेवला बघा, अधिक इथे अधिक वजा आहे बघा, अधिक वजा वजा, इथं 2 वर्ग आहेत की नाही, म्हणून हे दोघं समान येईल. म्हणजे ह्यांची काय करता येईल आपल्याला, अधिक वजा वजा म्हणजे वजाबाकी करता येईल. आणि संख्येला मोठ्याचं संख्ये चिन्ह द्यावं लागेल, म्हणजे वजा द्यावं लागेल. म्हणजे 2मधनं इथे कोण नसतं त्याचा 1 असतो बघा इथे, म्हणजे 2तनं 1 गेला, 1 उरला. काय उरला, 1 उरला. म्हणजेच आपण 1 न लिहिता डायरेक्ट काय लिहितो, a वर्ग आणि वजा a. कळलं, हे आपलं झालं उत्तर. बघा व्यवस्थित लिहा, लक्ष द्या, चिन्ह चुकले की सगळं चुकतं. ठीक आहे. आता ह्याच्यामधले 5व्यामधला आपण तिसरा पाहूया. 54m घन अधिक 18m वर्ग वजा 27m अधिक 5. याला बघायचं आपल्याला बघा, m वजा 3 ने काय करायचे, भागायचे. चला आता आपण पहिल्यांदा लिहून घेऊया भाजक. काय लिहायचं आपल्याला, भाजक. भाजक कोण आहे, तर आपला भाजक आहे m वजा 3. म्हणजेच वजा 3ची विरुद्ध, वजा 3च्या विरुद्ध कोण येणार आहे, अधिक 3. काय येणार आहे, अधिक 3. म्हणजे एक्सची किंमत काय ठेवता येईल आपल्याला, आता एमची किंमत, सॉरी इथे एम आहे बघा, एमची किंमत आपल्याला ठेवता येईल आता 3. म्हणून लिहा पी ऑफ एम बरोबर 54m घन अधिक 18m वर्ग वजा 27m अधिक 5. म्हणजेच पी ऑफ काय लिहावं लागेल आपल्याला, 3 बरोबर 54 कंसातले गुणिले बघा 3चा घन अधिक 18 कंसातल्या 3चा वर्ग वजा 27 गुणिले 3 आणि अधिक 5. कळते का, बघा व्यवस्थित लक्ष द्या. आता हा 54 आहे तो तसाच गुणिले 3चा घन काय येणार आहे, 27 अधिक 18 आहे तो तसाच गुणिले बघा 3चा वर्ग 9. ठीक आहे, वजा 27 गुणिले 3. आता 27 गुणिले 3 गुणिले आपण डायरेक्ट करू शकतो, 27 लिहायची गरज नाही. 27 त्रिक 81 बघा, 7 त्रिक 21 म्हणजे इथे बघा 1 आला, 7 त्रिक 21, 3 दुणे 6 आणि 1 6 7 8 आले बघा. म्हणजे वजा 81 आलं बघा, वजा 81 आणि हा अधिक 5 आहे तो तसाच. ठीक आहे, बघा आता ह्या दोघांचा गुणाकार केला, 54 आणि 27, 54 आणि 27 त्यांचा गुणाकार आपण केला तर उत्तर येतं बघा 1458 अधिक ह्या दोघांचा गुणाकार केला तर 18 गुणिले 9 बघा 18 9 162. ठीक आहे, 162. आता इथे बघा वजाचं चिन्ह आहे, वजाचं चिन्ह इथे अधिक वजा होतं, मोठ्याचं चिन्ह लागलं म्हणून वजा. 81 मधनं 5 गेले, 81 मधनं 5 गेले बघा 76 येते बघा 76. ठीक आहे, चला आता हे अधिकच येतं. म्हणजे बघा 1458 अधिक 162 त्यांची जर बेरीज केली आपण 8 9 10 हातचा आला 1 6 6 12 हातचा आला 1 परत 4 5 6 बघा 6 आणि हा 1 आहे तो तसाच वजा 76. म्हणजे 1620 मधनं सॉरी 72 आहे का 72च होतं ना, हां 76च आहे बघा 76 बघा 1620 मधनं 76 गेले बरं. बघा इथे 10तनं 6 गेला 4 उरतो, चालेल म्हणजे इथे 1 12तनं 8 गेला 4 परत इथे 1 उरला बघा 6तनं 1 गेला 5 7ने गेला 5 आणि हा 1 म्हणजे 1544 तुमची बाकी राहिली. काय राहिली बाकी, म्हणजे हे आलं तुमचं उत्तर. ठीक आहे, 1544. चला आता आपण प्रश्न 6वा पाहूया. बघा 6वा काय प्रश्न म्हणतो, y घन वजा 5y वर्ग अधिक 7y अधिक m या बहुपदीस y अधिक 2 ने भागल्यास बाकी 50 उरते, तर mची किंमत काढा. बघा मग याच्यासारखे बघा आपण केलं होतं बघा. आता काय लिहिलं बघा, बहुपदीस भागल्या बाकी 50 होते. म्हणजे आता इथे लिहू शकतो y घन वजा 5y वर्ग अधिक 7y अधिक m या बहुपदीस y अधिक 2 ने भागल्यास काय उरते, बाकी 50 उरते. बाकी काय उरते
50 उरते. म्हणजेच आपण म्हणू शकतो, म्हणूनच लिहू शकतो आपण P(-2) असल्यास, P(-2) असल्यास त्याची काय होणार आहे बाकी, म्हणजे त्याचं उत्तर येणार 50. बघा P(-2) का घेतलं, की +2 आहे ना, भागल्यास सांगितले म्हणून आपण काय करतो विरुद्ध संख्या घेतो त्याची, म्हणून -2. कळलं का आता? मग वजा तिथे अधिक आहे म्हणताना तुम्ही वजा कसं काय घेतलं. तर आता हे क्लिअर झालं का तुम्हाला? चला तर पुढे घेऊया आपण. म्हणून लिहूया P(y) बरोबर y चा घन वजा 5y² अधिक 7y अधिक m. इथेच मुलं चुकतात बघा, डायरेक्ट अधिक घेऊन टाकतील आणि मग सगळंच पुढचं गणित चुकेल तुमचं. ठीक आहे. आता y ची किंमत काय घ्यावं लागेल आपल्याला, तर -2 घ्यावी लागेल. ठीक आहे. इथे बघा घेतलं आपण y. आता y ची किंमत काय घेतली, तर -2 घेतली. म्हणजे P(-2) बरोबर y म्हणजे y चा -2चा घन वजा 5 आहे तो तसंच घेतला, गुणिलेचं चिन्ह घेतलं. y चा वर्ग आहे म्हणजे -2चा वर्ग अधिक 7 आहे तो तर गुणिले बघा -2 अधिक m. बघा P(-2) ची किंमत किती होती, 50 होती. म्हणजे उत्तरावरच आपल्याला भेटलं होतं. तर 2चा घन आहे बघा 8 आहे आणि वजाचं चिन्ह आलं बघा 5 आहे तो तसाच घेतला. 2चा वर्ग आहे 4 म्हणून अधिक 7 आहे तो तसाच आणि पुढचा गुणाकार आपण तसाच ठेवला. बघा आता आपण 50 तसाच घेतला, वजा 8 आहे तो तसाच. बघा ह्या दोघांचा गुणाकार केला, 5 चोक 20 आणि वजाचं चिन्ह आहे ते इथे दिलं आपण. ह्या दोघांचा गुणाकार केला बघा 7 दुणे 14 वजाचं चिन्ह आहे तसं अधिक m. हे 50 आहे तसंच ठेवलं आपण. आता बघा ह्या दोघांचे ह्या तिघांची जर आपण केली बघा, आता ह्या तिघांना बघा तिघांची करण्यापेक्षा आपण 2 आधी करू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल सगळं. बघा वजा अधिक बघा 20 आणि 8 28 म्हणजे मोठ्याचं चिन्ह आहे तर 28 वजा 14 अधिक m. ठीक आहे. हा 50 आहे तसाच लिहिला. वजा अधिक बघा 28 आणि 14 यांची जर बेरीज केली तर 42 येते. मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून वजा आलं आणि हा अधिक m आहे तो तसाच. बघा हा वजा आहे ना, तर बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेलं तो काय होणार आहे अधिक होणार. म्हणजे 50 अधिक 42 इथं m लिहायचा, चुकून 5 लिहिला बरोबर m लिहिला. ठीक आहे. आता 50 आणि 42 यांची जर बेरीज केली आपण बघा 2 आला, 2 आहे तो तसाच एकक स्थानी. 5 आणि 4 92 म्हणजेच m बरोबर 92. म्हणूनच आपण लिहू शकतो m ची किंमत लिहू शकतो बरोबर 92. ठीक आहे. समजलं का? चला ज्यांना स्क्रीनशॉट काढायचं त्यांनी व्यवस्थित काढून घ्या. समजलं नसेल तर परत व्हिडिओ रिवाइंड करून बघा, पुढे मागे जा बघा परत आणि व्यवस्थित पहा. चला आता इथून पुढची जी गणितं आहेत आपले 7 पासून ते 13पर्यंत गणितं आहेत बघा, ती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार. कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आणि मुलं कशी एवढा मोठा व्हिडिओ बघायला कंटाळतात आणि त्यांचं परत लक्षात राहत नाही एवढी मोठी गणितं एकाच वेळेस सांगितलेली. चला तर मग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुढचे प्रश्न घेऊयात. तोपर्यंत बाय.